आजच्या सत्रात आपलं स्वागत आहे. आज आपण थेरीच्या पुस्तकातून बाहेर पडणार आहोत आणि थेट किचनमध्ये हात घालणार आहोत. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नची एक रेसिपी आहे आणि आपण ती प्रत्यक्ष करून पाहणार आहोत. आजचा आपला उद्देश आहे एक ॲप बनवणं, त्याला एका डब्यात बंद करणं आणि ते ठेवण्यासाठी ॲझ्युरमध्ये एक सुरक्षित जागा तयार करणं. हो, अगदी. आणि आपण ज्या डब्याबद्दल बोलतोय त्याला तांत्रिक भाषेत म्हणतात कंटेनर इमेज, आणि ती सुरक्षित जागा म्हणजे ॲझ्युर कंटेनर रजिस्ट्री. ॲझ्युअर कंटेनर रजिस्ट्री. हो, ही उपमा सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे बरं का. पण एक फरक लक्षात घेऊया. हा फक्त जेवणाचा डबा नाही, तर तो जेवण बनवण्यासाठी लागणारी संपूर्ण रेसिपी आणि काय म्हणतात त्याला मायक्रोवेव्ह सुद्धा स्वतःसोबत घेऊन फिरतो. अच्छा. म्हणजे ॲप चालवण्यासाठी लागणारं सगळं वातावरण. अगदी. त्यामुळे तो डबा जगात कुठेही उडा, जेवण अगदी तसंच लागेल. वा, म्हणजे ॲप इन अ बॉक्स. हे ऐकायला तर खूपच भारी वाटते. चला तर आजच्या या प्रयोगाची रूपरेषा पाहूया. आपण काय काय करणार आहोत. आपण ॲझ्युअरमध्ये एक कंटेनर रजिस्ट्री तयार करणार आहोत. ठीक आहे. मग एका डॉकर फाईलवरून एक इमेज तयार करून ती त्या रजिस्ट्रीमध्ये ठेवणार आहोत. ओके. मग तिथे ते व्यवस्थित पोहोचली आहे की नाही हे तपासणार आहोत आणि सगळ्यात शेवटी ती चालवूनही पाहणार आहोत. मस्त. बरोबर. पण एक महत्वाची सूचना. हे काम करण्यासाठी साधारण 20 मिनिटं लागतील आणि हे एक प्रीमियम किचन आहे असं समजा. प्रीमियम किचन म्हणजे इथे ॲझ्युअरचं फ्री क्रेडिट चालणार नाही. यासाठी पे ॲज यू गो किंवा दुसरं कोणतंही पेड सबस्क्रिप्शन लागेल. अच्छा, असं का? कारण काही प्रगत सेवांसाठी ॲझ्युअरला खात्री हवी असते की वापरकर्ता गंभीर आहे, म्हणूनच ही अट असते. समजलं. पण मला एक प्रश्न आहे. विचारा की. आपल्याकडे डॉकर हब सारख्या पब्लिक जागा आहेच की नाही जिथे आपण आपल्या इमेजेस ठेवू शकतो? मग ॲझ्युअर कंटेनर रजिस्ट्री सारख्या खाजगी जागेची गरजच काय? खूप चांगला प्रश्न. विचार करा, तुम्ही एखादी गुप्त रेसिपी तयार केली आहे. ती तुम्ही सगळ्यांसाठी खुल्या असलेल्या लायब्ररीत ठेवाल की स्वतःच्या घरातल्या तिजोरीत? अर्थात तिजोरीतच ठेवणार. बरोबर. मोठ्या कंपन्यांसाठी त्यांचे ॲप्लिकेशन्स आणि कोड ही त्यांची बौद्धिक संपत्ती असते. ॲझ्युअर कंटेनर रजिस्ट्री वापरल्याने तुम्ही हे सुनिश्चित करता की फक्त तुमच्या टीममधले अधिकृत लोकच या इमेजेस वापरू शकतात. अच्छा, म्हणजे सिक्युरिटीसाठी. हो, यालाच सॉफ्टवेअर सप्लाय चेन सिक्युरिटी म्हणतात. यामुळे तुमचं ॲप खूप अधिक सुरक्षित राहतं. चला तर मग आपल्या या सुरक्षित किचनची उभारणी सुरू करूया. सगळ्यात आधी ॲझ्युअर पोर्टलवर लॉग इन करायचं. http://portal.azure.com आणि मग वरच्या नेव्हिगेशन बारमध्ये सर्चच्या बाजूला एक असं चिन्ह दिसेल. हो, दिसलं. त्यावर क्लिक करायचं. हे बटन म्हणजे एक पोर्टल आहे. थेट ॲझ्युअरच्या कमांड सेंटरमध्ये जाण्यासाठी. याला क्लाउड शेल म्हणतात. क्लाउड शेल. हो. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपल्या कम्प्युटरवर काहीही इन्स्टॉल करायची गरज नाही. सगळं काही थेट ब्राउझरमधनंच चालतं. वा. इथे आपल्याला बॅश नावाचं एन्व्हायरमेंट निवडायचं आहे. समजा ॲझ्युअरशी बोलण्याच्या 2 भाषा आहेत, बॅश आणि पॉवरशेल. आजची आपली रेसिपी बॅशमध्ये लिहिलेली आहे. ठीक आहे, बॅश निवडलं. आता आपण आपल्या सगळ्या वस्तू एकत्र ठेवण्यासाठी एक ट्रे बनवूया, ज्याला रिसोर्स ग्रुप म्हणतात. त्यासाठी ही कमांड चालवायची आहे. ॲज ग्रुप क्रिएट लोकेशन ईस्ट US नेम माय रिसोर्स ग्रुप. बरोबर. हा रिसोर्स ग्रुप म्हणजे एका प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवणं. यामुळे पसारा होत नाही आणि नंतर साफसफाई करायला खूप सोपं जातं. आणि ईस्ट US म्हणजे? ईस्ट US म्हणजे आपण आपलं किचन अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर उभारत आहोत. हां, ठीक आहे. आता आपलं मुख्य काम म्हणजेच कंटेनर रजिस्ट्री बनवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी ही कमांड आहे. ॲज ACR क्रिएट रिसोर्स ग्रुप माय रिसोर्स ग्रुप नेम माय कंटेनर रजिस्ट्री स्क्यू बेसिक. या कमांडचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे बरं का. ॲज ACR क्रिएट म्हणजे माझ्यासाठी एक कंटेनर रजिस्ट्री बनव. सोपं आहे. रिसोर्स ग्रुप माय रिसोर्स ग्रुप म्हणजे ती आपण आत्ताच बनवलेल्या ट्रेमध्ये ठेवू. आता नेम. इथे गंमत आहे. 1 मिनिट थांबा. मागच्या कमांडमध्ये आपण माय रिसोर्स ग्रुप असं नाव दिलं, जे साधं होतं. पण इथे तुम्ही म्हणताय की माय कंटेनर रजिस्ट्री हे नाव युनिक असावं लागतं. असं का? काय फरक या दोन्ही नावांमध्ये? अप्रतिम प्रश्न. अगदी योग्य वेळी विचारला. रिसोर्स ग्रुपचं नाव हे फक्त तुमच्या ॲझ्युअर सबस्क्रिप्शन पुरतं युनिक असतं. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही एका ट्रेला काहीही नाव देऊ शकता की नाही? हो, बरोबर. पण कंटेनर रजिस्ट्रीला एक पब्लिक एंड पॉइंट असतो. म्हणजे तिला इंटरनेटवरून एक पत्ता मिळतो.
त्यामुळे तिचं नाव संपूर्ण जगात म्हणजे सगळ्या Azure वापरकर्त्यांमध्ये युनिक असावं लागतं. अरे अच्छा, जसं आपलं इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर युजरनेम असतं तसं. अगदी तसंच. त्यामुळे माय कंटेनर रजिस्ट्री हे नाव कदाचित आधीच कोणीतरी घेतलेलं असेल. तुम्ही त्याच्यापुढे काही आकडे किंवा तुमची अद्याक्षरं जोडून ते युनिक बनवू शकता. समजलं. आणि SKU बेसिक म्हणजे काय? SKU म्हणजे स्टॉक कीपिंग युनिट. सोप्या भाषेत सांगायचं तर मॉडेल किंवा प्रकार. बेसिक हे शिकण्यासाठी आणि छोट्या प्रोजेक्टसाठी उत्तम आहे. आणि मोठे प्रोजेक्ट्स असतील तर? तर स्टँडर्ड आणि प्रीमियम SKU सुद्धा आहेत. प्रीमियम SKU मध्ये जिओ रेप्लिकेशन सारखी वैशिष्ट्ये मिळतात. म्हणजे तुमची इमेज जगभरातील वेगवेगळ्या डेटा सेंटर्समध्ये कॉपी केली जाते. अच्छा, म्हणजे ती कुठूनही लवकर ॲक्सेस करता येते. हो, पण आजच्या आपल्या प्रयोगासाठी बेसिक मॉडेल पुरेसं आहे. ठीक आहे, आपलं कपाट म्हणजे रजिस्ट्री तयार आहे. आता वेळ झालीये टिफिन पॅक करायची. आणि टिफिन पॅक करण्याची जी रेसिपी आहे तिला डॉकर फाईल म्हणतात. बरोबर. डॉकर फाईल ही एक साधी टेक्स्ट फाईल असते ज्यात कंटेनर इमेज कशी बनवायची याच्या सूचना एक एक करून लिहिलेल्या असतात. आजची आपली रेसिपी खूपच सोपी आहे. खरंच? हो, खरं तर आपण स्वतः काहीच शिजवणार नाही आहोत. आपण फक्त एका दुसऱ्या शेफची तयार डिश आपल्या डब्यात भरणार आहोत. हां. चला, ही कमांड वापरून एका सेकंदात ती रेसिपी फाईल बनवूया. echo from microsoft.com hello world डॉकर फाईल. ही कमांड खूप मजेशीर आहे. एको म्हणजे आपण क्लाउड शेलला एक वाक्य सांगतोय. कोणतं वाक्य? फ्रॉम mcr.microsoft.com hello world. आणि हे चिन्ह म्हणजे एक नरसाळ जे आपलं वाक्य थेट डॉकर फाईल नावाच्या नवीन फाईलमध्ये टाकतं. वाव! या सूचनेचा अर्थ आहे मायक्रोसॉफ्टच्या मोठ्या पब्लिक फ्रीजमधून हेलो वर्ल्ड नावाची तयार इमेज घे आणि तिलाच बेस म्हणून वापर. म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या. आता खरी जादूची कमांड, ज्यामुळे आपली इमेज तयार होऊन आपल्या खाजगी रजिस्ट्रीमध्ये ठेवली जाईल. ही कमांड थोडी मोठी आहे. AZACR build image sample hello world.v1 रजिस्ट्री माय कंटेनर रजिस्ट्री फाईल डॉकर फाईल डॉट. बापरे! आणि शेवटी तो एकटा डॉट काय करतोय? तो चुकून टाईप झालाय की त्याचं काहीतरी महत्त्व आहे? हा, तो डॉट म्हणजे या कमांडचा खरा हिरो आहे. पण त्यावर येण्याआधी आपण कमांडचे तुकडे करूया. AZACR build हे म्हणजे Azureला सांगणं ही रेसिपी वापरून इमेज बनवायला सुरुवात कर. ओके. इमेज सॅम्पल hello world .v1 हे आपल्या इमेजचं नाव आणि व्हर्जन आहे. सॅम्पल hello world हे नाव आणि .v1 हा टॅग. ठीक आहे, नाव आणि व्हर्जन. रजिस्ट्री माय कंटेनर रजिस्ट्री हे सांगतं की ही इमेज आपण बनवलेल्या माय कंटेनर रजिस्ट्री नावाच्या रजिस्ट्रीमध्ये ठेव. सोपं आहे. फाईल डॉकर फाईल म्हणजे ही रेसिपी फाईल वापर. आणि आता तो शेवटचा डॉट. हो, सांगा, मी वाट पाहतोय. त्या डॉटचा अर्थ आहे या बिल्डसाठी लागणारी सगळी फाईल म्हणजे आपली डॉकर फाईल याच फोल्डरमध्ये आहे जिथून मी ही कमांड चालवत आहे. याला बिल्ड कॉन्टेक्स्ट म्हणतात. बिल्ड कॉन्टेक्स्ट? हो, माझ्या आठवणीत आहे एकदा मी हा शेवटचा डॉट विसरले होते आणि माझा जवळपास अर्धा तास वाया गेला होता. एरर मेसेज वाचूनही कळत नव्हतं की काय चुकलंय. अरे देवा! एवढा छोटासा दिसणारा डॉट संपूर्ण बिल्ड प्रोसेससाठी किती महत्वाचा आहे हे तेव्हा कळलं. म्हणजे हा डॉट दुर्लक्षित करण्यासारखा नाही. ठीक आहे, आपण इमेज बिल्ड तर केली, पण ती खरंच आपल्या रजिस्ट्रीमध्ये पोचली आहे का हे कसं तपासायचं? त्यासाठी कमांड आहे. चला, आपल्या रजिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या इमेजेस आहेत ते पाहूया. ही कमांड वापरा. AZACR रिपॉझिटरी लिस्ट नेम माय कंटेनर रजिस्ट्री आउटपुट टेबल. रिपॉझिटरी हा नवीन शब्द आला. रिपॉझिटरी म्हणजे तुमच्या इमेजेसचं एक गट किंवा फोल्डर. जसं की सॅम्पल हेलो वर्ल्ड ही एक रिपॉझिटरी आहे. या कमांडचं उत्तर सॅम्पल हेलो वर्ल्ड असे यायला हवं. अच्छा, म्हणजे आपल्या रजिस्ट्रीमध्ये एक नवीन विभाग तयार झाला आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, विभाग तर तयार झाला, पण त्यात आपलं V1 व्हर्जन आहे की नाही हे कसं कळणार? त्यासाठी पुढची कमांड AZACR रिपॉझिटरी शो टॅग्स नेम माय कंटेनर रजिस्ट्री रिपॉझिटरी सॅम्पल हेलो वर्ल्ड आउटपुट टेबल. शो टॅग्स. करतोय. ठीक आहे, सॅम्पल हेलो वर्ल्ड या रिपॉझिटरीमध्ये कोणते टॅग्स म्हणजे व्हर्जन्स आहेत? आणि उत्तर येईल V1. हे टॅग्स खूप महत्वाचे असतात बरं का. कसे? जेव्हा तुम्ही ॲप अपडेट करता तेव्हा तुम्ही नवीन इमेज V2 नावानं पुश करू शकता.
यामुळे तुम्ही एकाच ॲपची वेगवेगळी व्हर्जन सांभाळू शकता. समजलं. चला तर मग परीक्षेची वेळ आलीये. आपण इमेज बनवली, रजिस्ट्रीमध्ये ठेवली, तपासली. आता तिला चालून बघूया की आतमध्ये काय आहे. नक्कीच. त्यासाठी ही कमांड अजे ACR रन रजिस्ट्री माय कंटेनर रजिस्ट्री कमांड -registry sample hello world.v1 dev null. बरोबर. अजे ACR रन म्हणजे या रजिस्ट्रीमधून इमेज चालव. कमांड म्हणजे कोणती इमेज चालवायची आहे हे सांगणं. आणि ते शेवटी dev null काय आहे? हा, तो एक तांत्रिक भाग आहे. त्याचा सोपा अर्थ असा की फक्त कंटेनर चालव आणि तो काय आउटपुट देतोय ते दाखव. मला अजून ताटवाटी किंवा इतर काही सेटअप नकोय. अच्छा, म्हणजे फक्त कंटेनर चालून बघायचा आहे. हो, ही एक तांत्रिक गोष्ट आहे जी सांगते की कंटेनरला चालवण्यासाठी कोणताही अतिरिक्त इनपुट किंवा आउटपुट सोर्स जोडायची गरज नाही. जेव्हा ही कमांड चालेल तेव्हा खूप काही टेक्स्ट दिसेल, पण त्यात एक महत्वाची ओळ असेल. Hello from Docker. This message shows that your installation appears to be working correctly. याचाच अर्थ आपल्या इमेजमधल्या ॲपने आपल्याला हॅलो म्हटलंय. आपला प्रयोग यशस्वी झाला. अगदी. याचाच अर्थ आपण यशस्वीपणे एक कंटेनर इमेज बनवली, तिला एका खाजगी, सुरक्षित रजिस्ट्रीमध्ये ठेवली आणि तिथूनच तिला रन करून पाहिलं. ॲप्स डेव्हलपमेंट आणि डिप्लॉयमेंटच्या जगात ही एक मूलभूत पण अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. वाव! पण प्रत्येक चांगला शेफ काम झाल्यावर आपलं किचन स्वच्छ करतो. आपणही तेच करायला हवं, नाहीतर उगाच बिल येत राहील. बरोबर. क्लाउड म्हणजे भाड्याचं घर. वापरल्यावर साफसफाई नाही केली तर भाडं चालूच राहतं. वापरत नसला तरी त्याचे पैसे आकारले जाऊ शकतात. यासाठी Azure पोर्टलवर परत जाऊन आपण बनवलेला माय रिसोर्स ग्रुप शोधा आणि वरच्या टूलबारवर डिलीट रिसोर्स ग्रुप बटन दाबा. पण इथे एक धोक्याची सूचना आहे नाही का? रिसोर्स ग्रुप डिलीट करणं म्हणजे फक्त उरलेलं अन्न फेकून देण्यासारखं नाहीये. नाही. तर तो संपूर्ण ट्रे, कात ठेवलेली प्रत्येक वस्तू, अगदी आपलं ते महागडं कपाट सुद्धा फेकून देण्यासारखं आहे. हो, ही कमांड म्हणजे किचन जाळून टाक सारखी आहे. ती त्या ग्रुपमधलं काहीही शिल्लक ठेवत नाही. बापरे. म्हणूनच हा प्रयोग करताना नेहमी नवीन रिसोर्स ग्रुप बनवायचा, जेणेकरून तुमच्या आधीपासून असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींना धक्का लागणार नाही. नक्की खात्री करा की त्या रिसोर्स ग्रुपमध्ये फक्त याच प्रयोगाचं सामान आहे, दुसरं काही महत्त्वाचं नाही. तर आज आपण काय काय केलं? आपण एका रिकाम्या क्लाउड किचनपासून सुरुवात केली. एक सुरक्षित कपाट म्हणजे रजिस्ट्री बनवलं. एका सोप्या रेसिपीने म्हणजे डॉकर फाईलने हॅलो वर्ल्डची इमेज पॅक केली. ती कपाटात ठेवली, तपासली आणि शेवटी चालवून त्याचं हॅलो सुद्धा ऐकलं. आणि या प्रक्रियेत आपण कंटेनर रजिस्ट्री, डॉकर फाईल, इमेज, टॅग्स आणि रिसोर्स ग्रुप यांसारख्या मोठ्या संकल्पना अगदी सोप्या पद्धतीने समजून घेतल्या. हेच ते मूलभूत घटक आहेत जे आजच्या आधुनिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा पाया आहेत. बरोबर. आजचा हा सखोल अभ्यास इथेच संपतोय, पण जाता जाता एक विचार. नक्कीच. आपण आज एक अगदी सोपी, आयती हॅलो वर्ल्ड इमेज वापरली. पण विचार करा, जर आपल्याला स्वतःचा एखादा गुंतागुंतीचा ॲप्लिकेशन, समजा एखादी वेबसाईट पॅक करायची असती, तर त्याची रेसिपी म्हणजे डॉकर फाईल कशी दिसली असती? एका जास्त चविष्ट पदार्थासाठी लागणारे सगळे मसाले म्हणजे कोड लायब्ररीज, रन टाईम एन्व्हायरमेंट आणि कृती म्हणजे कोड कॉपी करणे, आवश्यक पॅकेजेस इन्स्टॉल करणे, ॲप्लिकेशन बिल्ड करणे, हे सगळं आपण त्यात कसं लिहिलं असतं यावर नक्की विचार करा.